अरे काय आहे हे? झोपला होतास का तू? कसं रेकॉर्ड झालंय हे? हे ते गाताना असं नव्हतं झालेलं रेकॉर्ड. हे तू काय केलंयस? मॅडम मी काय केलंय, सावली मॅडम जसे गायल्या तसंच रेकॉर्ड केलंय मी. तू ट्यूनर लावलायस ना? हे माझं पहिलं रेकॉर्डिंग नाही, मला वेडं नको समजूस. मॅडम माझी काहीच चूक नाहीये, मी खरंच काही नाही केलं. मॅडम थांबा, कदाचित त्याला बरं वाटत नसेल. तब्येत वगैरे ठीक आहे ना? चहा वगैरे काय हवंय? झोप येते? नाही मी ठीक आहे. हां नाही, चल चहा पिऊन येऊ. नाही मी ठीक आहे. मी पाचतो तुला चहा. चल आलो. ये पण कशा? अरे चल मी पाचतो तुला. चल. काहीतरी केलंय यांनी. ही भाजी कर, बटाट्याची भाजी कर, बटाटाच आज पाहिजे मला असं बोलतो कधी? रोजच. विसरून जायचं, चुकीचं आहे ते, कळलं? सवय का स्वयंपाकाची? जिद्दा, चिकाटी, शोध करतेपणा मेंदळ्यांच्या रक्तात भिनलाय बरं. व्हिडिओ बघतोय आम्ही आणि तंतोतंत त्याच्यासारख्याच पुरणपोळ्या बनवण्याचा प्रयत्न. लाटता येते का? नकाशे नको आहेत. पुरणपोळी फाटली ना तर सगळा बेत फिसकटेल. नको ना, राहू दे. ऐक ना, आम्ही तुमच्या सन्मानार्थ करतोय. आज बघ, सावली मोठी गायिका होईलच. तुला तर जगातला सर्वात मोठा सन्मान मिळणार आहे, आई होण्याचा. प्लीज नको येऊच म्हटलंय मी तुला. शपथ, अशी जर गोड मिठी दर दिवशी मिळणार असेल तर सकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण यातले जितके पदार्थ आहेत ना ते सगळे करायला तयारी. हे आमच्या सावळीनं गायले? अहो नाही माई, सावळी कस काय एवढं बेकार गाणं गाईल? कसा वाटला सावलीचा सूर? नाही नाही नाही, हा सावळीचा सूर असू शकत नाही. सावळी एवढं बेकार गाऊ शकत नाही हो. माई काहीतरी केलंय की नाही तुम्ही? खरं सांगा बरं, काहीतरी भानगड केली की नाही? काय केलंय सांगा बरं. जयंती, हा मॉडर्न जमाना आहे ग. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने ना आपल्याला हवं ते करता येतं. म्हणजे एखाद्या सुरेल माणसाला बेसुर करता येतं आणि एखाद्या बेसुऱ्याला सुरेल. माई म्हणजे लोकांना असंच वाटणार की हे गाणं सावळीने गायलंय म्हणून. लोकांचं काय ग, लोकांना आपण जे दाखवू तेच खरं वाटेल. आणि असंही जयंती, लोकांना ना एखाद्यातल्या पॉझिटिव्ह गुणांपेक्षा त्याचं निगेटिव्ह काय होतंय त्यात जास्त इंटरेस्ट असतो. पण माई म्हणजे ह्या रेकॉर्डिंगचा आपण काय करणार? आता इथेच तर तुझ्या कामाला सुरुवात होईल जयंती. तुला आता इतकंच करायचंय की हे रेकॉर्डिंग तुला तुझ्या जितक्या ग्रुपवर फॉरवर्ड करता येईल तितकं फॉरवर्ड करायचंस आणि बघ काय मजा येते ते. पण त्यात लिहायचं काय, म्हणजे काय सांगायचं त्यांना? त्यांना असं लिहायला सांग, म्हणजे कमेंट सेक्शन मध्ये त्यांना असं लिहायला सांग की बघा बघा सावली सोबत काय होतंय, तिने तिच्या गुरुला दगा दिला आणि त्याचंच फळ मिळतंय तिला. हे असं तिने देवासारख्या गुरुला दगा दिल्यावर देवाने तिचा आवाजच हिरावून घेतला, तिचे सूरच हिरावून घेतले. मी नाही काम करते. मी काय लिहिते माहितीये का? हा मेसेज तुम्ही 50 जणांना फॉरवर्ड केलात तर तुम्हाला आजच्याच आनंदाची बातमी मिळेल. हा मेसेज जर का तुम्ही 100 जणांना फॉरवर्ड केलात तर लगेचच धनलाभ होईल. आणि हा मेसेज जयंती, डोक्यावर पडलीस का? हा, आपला विषय काय चाललाय, आपण बोलतो कशाबद्दल आहे आणि तुझं काय? बंकच नाही हो, जरा गंमत करत होते. तुम्ही पण ना गंमत अजिबात. पाठवते, फॉरवर्ड करा मला, पाठवते. आमचा तो आपला सपना मनी मनी नावाचा ना एक बीशीचा ग्रुप आहे. हा किती पार्टी करतो आम्ही. अहो 1-1 रुपयासाठी खून करणाऱ्या माझ्या मैत्रिणी
धनला बोलणार म्हटल्यावर फटाफटा सगळ्यांना पाठवून देतील. ते मजच करते बघा मी. व्हायरल पाठवलाय. मी पाठवलं. आजचा स्वयंपाक ह्या तिघांनी केला. काय? अमृताबाईंनी आम्ही तिघांनी नाही केलंय, फक्त राजदादानी केलंय. आम्ही फक्त थोडी थोडी मदत केली तर. वा, म्हणजे आजवर जे बापाला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. प्राऊड ऑफ यू. तसं नाही, आमच्याकडनं ना ट्रिब्यूट आहे या घरच्या सुनांना, म्हणजे तुमच्या दोघांच्या सुनांना. सावली, आज तुझं पहिलं रेकॉर्डिंग होतं. अजून काय मी देऊ शकत नाही तुला, म्हणून हे केले. आणि अमृताला तर जगातला सर्वात मोठा सन्मान मिळणार आहे, ती आई होणार आहे. त्यामुळे तुमच्या दोघींसाठी आम्ही एक छोटस हे सरप्राईज केलंय, बाकी काय नाही. तुम्ही ना सगळे तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि मग पटकन जेवायला बसा प्लीज. थांब ना बाबा, मला असं वाटतं तर दादांनी आणि या दोघांनी मिळून जर स्वयंपाक केला असेल, आपण दोघांनी काहीच केलं नाहीये, तर मला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून सगळ्यांना जेवायला वाढूया. ग्रेट आयडिया. ओ नाही अजिबात नको. नाही ना काय? हो, ठरलंय. नाही या सारंग काहीतरी आता नवीन शोधून नको काढूस तू प्लीज. ठरलंय आमचं. बाबा चला फ्रेश होऊन येऊ आम्ही. ठरलंय आमचं. ठरलं लगेच फ्रेश होऊन येऊ. चल का. आमचं कधीच ठरलं होतं. चला चला. वाचले बाबा कामाला. वहिनी मी फ्रेश होऊन येते.